माझा 2011-12चा एवढा भयानक वाईट काळ गेला की बोलायचंच काम नाही. काय झालं तुला? काय म्हणजे आम्ही नवीन नवीन नाशिकमध्ये आलो, पैसा नव्हता. ते स्टोव होता एक, ते स्टोववर भाजी केली पहिल्या दिवशी, पूर्ण भाजी केली आणि त्यात. माझं नाव राजीव दामोदर खंडारे. माझं गाव अकोला जिल्ह्यामध्ये राईस सईद गाव आहे माझं, तालुका बार्शी, जिल्हा अकोला, विदर्भ. हे काम सुरू करण्यामागचं तुमचं कारण काय होतं? मी 2008-09 पासून काम करतो इथं. सुरुवातीला आलो तर सेक्युरिटी लाईनमध्ये काम केलं, सेक्युरिटी वॉचमनमध्ये. नंतर मला एक मित्र भेटला समाजचा. तो म्हणे हे हे वा सेक्युरिटी लाईन केल्यापेक्षा तू तुझा धंदा कर. तू कोणत्या समाजचाच? मी आता मी चर्मकार आहोत, चांबाराव मी. तो धंदा कर ना म्हणे. मग त्याप्रमाणे माझी अडचण होती, आर्थिक चांगलीच अडचण होती, पण त्यानं मला 1000-1200 रुपये दिले होते सामान आणायला. हे म्हणजे आयरन, हे सामानाला पैसे दिले होते त्यांनी. तर मग त्याच्यानंतर मी पहिल्या वेळेस त्या कोपऱ्यात बसलो होतो या इकडे, म्हणजे काका हॉटेलच्या समोरासमोर. तर मला त्या दिवशी फक्त 30 रुपये आले होते. तर 30 रुपये मी घरापर्यंत जायपर्यंत 3 वेळा मोजले होते. माझी पहिली कमाई होती ती मेहनतची. हो. त्याच्यानंतर मग दुसऱ्या दिवशी 70-80 रुपये आले. नंतर मग सरासरी वाढत गेली 300-350 असे. आणि त्याच्यानंतर मी असं खालीच बसलेलो होतो, म्हणजे टपरी वगैरे दुकान वगैरे काहीच नव्हतं. मग एका जणांनी सल्ला दिली मला की समाज कल्याणच्या इकडून एक तुला टपरी भेटू शकते. मग त्याच्यासाठी महानगरपालिकेची एनओसी, तर ती एनओसीसाठी विलासअण्णा नगरसेवक विलासअण्णा शिंदे यांनी चांगलं सहकार्य केलं मला. विलासअण्णा शिंदे, आपले प्रकाशजी पवार, संतोषजी गायकवाड, डांगुर्डे साहेब यांनी चांगलं सहकार्य केलं. मग मला एनओसी मिळून गेली. एनओसी मिळाल्यानंतर मला दुकान भेटलं आणि माझी दुकानची जे काही गिऱ्हाईक आहे ते वाढली. मला बोलणं, चांगलं काम करणं, मनापासून काम करायचं. फक्त काही पैसे भेटतात. मनापासून काम केलं ना, तुम्हाला जर मी पहिले 10 रुपये जर सांगितले आणि मनापासून काम केलं, तुम्ही मला 10 रुपये बक्षीस देता. फक्त मनापासून काम करायचं. तुम्ही हे काम कसं सुरू केलं? कुठं शिकले? हे काम माझ्या वडिलांनी मला शिकवलं की भविष्यात म्हणे तुला काम येईन म्हणे. ते काम करता करता हातातनी अशी आरी जी राहते ना, ही आरी टोचली होती पहिले. हे माझ्या हातातली टोचायची, ते रक्त निघायचं, पण त्यातून मी शिकलो. आता मला या धंद्यात लय आनंद आहे. कसे 200-400 रुपये, 500 रुपये भेटतात, कधी 150 रुपये भेटतात. आता पावसात काही नसते कधी कधी. मग आपल्या प्लॅस्टिक चपला वगैरे 100-200 असे येतात. तुमच्या घरी कोण कोण असतं? मला 2 मुली आणि 1 मुलगा. दोन्ही मुलीचे लग्न झाले, एका मुलाचं बाकी आहे. तुमचा सगळ्यात कठीण काळ कोणता होता? हो, माझा 2011-12चा एवढा भयानक वाईट काळ गेला की बोलायचंच काम नाही. काय झालं तुला? काय म्हणजे आम्ही नवीन नवीन नाशिकमध्ये आलो, पैसा नव्हता. ते स्टोव होता एक, ते स्टोववर भाजी केली पहिल्या दिवशी, पूर्ण भाजी केली आणि त्या स्टोवले 3 काळ्या होत्या पहिले, पिवळा स्टोव. ते 3 काळ्यापैकी 1 काळी तुटलेली होती, ते भाजी सांडून गेली आणि तिथलं गॅस रॉकेल बी संपलं. मग एवढी भयानक परिस्थिती. तर आम्ही ब्रेड आणल्या होत्या त्यावेळेस. ब्रेड आणि मिरच्या असे आम्ही खाऊन टाकल्या त्या दिवशी. मग त्याच्या 8-10 दिवसानं पगार वगैरे झाला सेक्युरिटीचा. मला वाटते 5 का 6 हजार रुपये त्यावेळेस. मग ते स्टोव आणला नवीन, डिझेल आणलं पेट्रोल पंपावरून. मग व्यवस्थित सुरू झालं त्यावेळेसपासून चांगले लाईनला. असा कोणता एक गिऱ्हाईक जो तुम्हाला अजूनपर्यंत आठवणी आणि का? मी पहिले त्या टेन्शनमध्ये खरं सांगायचं म्हणजे मी प्यायचो थोडा, पण मला चांगले लोक येऊन गेले. एक दिवस मी असाच थोडा रॉंग झालो होतो. त्याच्यानंतर लोकांनी मला दुसऱ्या दिवशी कळत परमिशन मिळली की तू पोट भरायला आला ना, व्यवस्थित राहायला अंदाज लेकरात तुला. मला असं वाटलं की बाबा ते आपले अनोळखी माणसं जर आपल्याला काही समजून सांगत असतील तर आपल्यातनं काही चांगलं आहे. म्हणून मी त्या दिवसपासून पिणं सोडून दिलं. ज्या दिवसपासून पिणं सोडून दिलं त्यावेळेस माझी गिऱ्हाईक बी वाढली, माझ्या काम करण्याचा स्टॅमिना वाढला, माझी बोलायची पद्धती व्यवस्थित वाढली आणि मला आता पोटभर भेटू राहिलं. तुमच्यासारखं काम करणाऱ्या लोकांना तुम्ही काय सांगाल? मला असं वाटतं कोणतंही काम असं होते आपल्या संबंधित फक्त मनापासून करायचं आणि बोलायची जी पद्धत आहे ना एकदम व्यवस्थित ठेवायची. कसं समोरचा माणूस कसा आहे, 5 बोटं सारखे नाही आहे. तुम्हाला तुमच्या दुकानावर 5 तऱ्हेचे माणसं आहेत, फक्त प्रेमात बोलायचं. सर मला एवढं परवडत नाही सर, प्लीज सर.
काही नाही, तो 20 द्यायची तर 30 देते, फक्त वाणी माणसाची पद्धतशीर पाहिजे बोलीची, असं माझं मत आहे.